श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर मी आपल्यासाठी आजचा विषय आपला आहे की एकादशी येणार आहे, आपली तुळशी विवाहही येणार आहे। त्याच्या पहिल्या दिवशी आपला जो येतो एकादशी येणार आहे। एकादशी आहे आपली 23 तारखेला प्रबोधिनी एकादशी येत आहे आपली। तर आपला चातुर्मास चालू होता, तर त्या एकादशीच्या दिवशी जी कार्तिक एकादशी असते आपली, कार्तिक एकादशीच्या दिवशी आपला चातुर्मास जो असतो चालू झालेला तो पण संपणार आहे। आषाढ एकादशी पासून तर कार्तिक एकादशी पर्यंत हा 4 महिन्याचा काळ हा असतो आपला चातुर्मासचा असतो। तर आपला चातुर्मास संपणार आहे, तर एकादशीच्या दिवशी आपल्याला सुंदर अशी सेवा आहे, त्या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं सगळ्यांना। मी सगळ्यांना आवर्जून सांगेल की ह्या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचंच आहे। आणि एकादशीच्या दिवशी बरेच लोकांना म्हणजे तुम्हाला एक सांगेल मी, जर तुम्ही पारायण केलं तर आपला पितृदोष जो असतो तो कमी व्हायला, कमी म्हणजे खूप प्रमाणात कमी होतोच। म्हणून तुम्ही हा जो ग्रंथ बोलेल मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या ग्रंथाविषयी, तर तो सांगेल तुम्हाला, तर नक्कीच त्याचं पारायण करा। आणि एकादशीच्या दिवशी जर आपण वारंवार हे पारायण केलं तर पितृदोष जो असतो हा कमी व्हायला मदत होते। तर आपल्याला पितृदोष मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की पितृदोष का लागला जातो। बरेच लोकांना माहिती नसतं की असं काही होत नाही, बऱ्याच लोकांचा विश्वास नसतो, पण ह्या गोष्टी कुठेतरी खऱ्या असतात हे लक्षात घ्या। कारण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये बरेच लोक कशा प्रकारे मरण पावलेले असतात हे आपल्याला माहिती नसतं। कोणी ॲक्सिडेंट झालेला असतो, कोणी विषबाधा किंवा सर्पदंश करून म्हणा, किंवा बघा लव्ह मॅरेज कोणीतरी म्हणजे असं करण्याचा प्रयत्न करतात, मुलं मुली वारलेले असतात, किंवा कोणी आत्महत्या केलेली असते, बऱ्याचशा गोष्टी असतात। मग ते दोष जे असतात त्यांचा जो आत्मा असतो तो शांत म्हणजे नसतो, म्हणजे अचानक गेलेले असतात हे लोक। मग काहीतरी इच्छा आकांक्षा राहून गेलेल्या असतात आणि त्यांच्या आत्म्याचं समाधान झालेलं नसतं। अर्ध्या आयुष्यात आपण बोलतो ना, म्हणजे त्यांच्या इच्छा राहून जाताना आणि मृत्यू होतो। तर या प्रकारे त्यांचे जे दोष असतात ते आपल्याला लागत असतात। पितर कोणाचेही वाईट करत नाही हे लक्षात घ्या, वाईट करत नाही, पण त्यांना जो त्रास होत असतो त्यामुळेच मग ते पण आपल्याला त्रास देत असतात। आपण जे त्यांचे वंशज असतो किंवा आपले भाऊबंदकी बोलले जाते किंवा नातेवाईक असतो बघा, तर हे दोष आपल्याला लागतात। तर महिलांना मात्र, माणसांना आपला घरचा पितृदोष लागत असतो, पण ज्या असतात आपल्या माता भगिनी असतात सगळ्यांना, तर महिलांना हा माहेरचा आणि सासरचा दोघींकडचे पितृदोष लागत असतात। त्यामुळे आपल्या घरात म्हणजे असं काही घडलेलं असेल किंवा आपल्यासोबत अशा काही होतं का घटना, ते लक्षात घ्या तुम्ही, पितृदोष वगैरे। आणि जर तुम्हाला असेल तर बरेच लोकांचा म्हणजे असं गैरसमज असतो की मग नारायण नागबली करायची का, म्हणजे खरंच फरक पडतो का त्याच्याने। तर हा मी सांगेल की ज्याला करायची असेल त्याने निश्चितच नारायण नागबली जो विधी असतो आपला नाशिकला जाऊन त्र्यंबकला तो करून घ्यावा। त्याच्याने बऱ्याचशा प्रमाणात फरक पडत असतो नारायण नागबलीचा। त्याच्यानंतर आपल्याला पितृदोष लागलेला आहे किंवा पितृदोष आहे हे कशावरून ओळखायचं आपण, मी तुम्हाला काहीतरी म्हणजे असे सांगते की त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की आपल्या घरात पितृदोष आहेत का नाही। तर पहिलं मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरामध्ये संतती न होणे सगळ्यात म्हणजे मी हे सांगेल, कारण तो अनुभव आमच्या घरात आलेला आहे। तर आपल्या घरात जर सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात, डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू आहे, ट्रीटमेंट करून थकलेत तुम्ही, आणि तरीही संततीचा प्रॉब्लेम जर येत असेल तर समजायचं पितृदोष आहे। त्याच्यानंतर दुसरं मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरामध्ये अन्न पुरवठा किंवा पैसे, लक्ष्मी माता येते पण लक्ष्मी निघून जाते, अशा पण गोष्टी घडत असतील, किंवा म्हणजे जे अन्न असतं ते पुरतच नाही, आपण महिन्याला किराणा भरून आणतो बघा, तर असे कुठेतरी दोष लागलेले असतात, त्या गोष्टी पण असतात। त्याच्यानंतरचं तुम्हाला मी सांगेल की आपल्या घरामध्ये आजारपण हे निघायचं नाव घेत नाही, म्हणजे नेहमी आजारी पडत असतात काही ना काही, म्हणजे थंडी ताप वगैरे कुठला ना कुठला तरी आजार येतो आणि बरेचसे आता दवाखाना म्हटलं की खूप पैसे लागत असतात, तर ह्या गोष्टी असतात। त्यामुळे आजारपण हे नेहमी चालू असतं, असं जर घडत असेल तर समजायचं पितृदोष आहे। त्याच्यानंतरचं सांगेल की लग्न न जमले, काही प्रॉब्लेम नसताना, मुलगी सुंदर आहे शिकलेली आहे, मुलगा सुंदर आहे शिकलेला आहे, किंवा लग्न जमायला अडथळे येत आहेत, सगळं होऊन जातं आणि थोड्याशा कारणामुळे काहीतरी राहून जाते, असं जेव्हा घडत असतं तेव्हा आपण समजायचं आपल्या घरात पितृदोष आहे। हे पण कारण असतं पितृदोषाचं, म्हणून आपण सगळ्यांनी चेक करा की आपल्या घरात अशा काही घटना होत आहेत का। त्याच्यानंतर लग्न न जमणे हा एक मी तुम्हाला सांगितलं की लग्न जमायला खूप प्रकारे अडथळे येत असतात, तर किंवा मग
जमलेले लग्न जे असतात, विवाह जुळलेले असतात, पण काही म्हणजे कारणामुळे मोडले जातात, असं पण जर घडत असेल तो पण एक पितृदोष मानला जाईल. त्याच्यानंतर वारंवार नवरा बायको यांचं वादविवाद होणे, घरात भांडण होणे, म्हणजे थोडेफार भांडण सगळ्यांच्याच घरात होतात, म्हणजे तुम्ही लगेच म्हणजे असं नाही बोलू शकत त्याला, पण बऱ्याचशा टोकाला जातात भांडण बघा, तलाक वगैरे किंवा कोर्टात केस टाकली जाते. अशा गोष्टी जर घडत असतील म्हणजे मोठे मोठे भांडण होतात, सतत होतात, तर याला पण एक कारण हा पितृदोष असतो. म्हणून हे कारण जे असतात हे पितृदोषाचे आहेत. तुमच्या घरात नक्कीच या गोष्टी घडतात का हे लक्षपूर्वक तुम्ही बघा. किंवा एखादी आपला व्यवसाय बघा, व्यवसाय आहे त्याच्यात आर्थिक प्रगती होत नाहीये, किंवा बिझनेस सुरू करतो आणि तो बिझनेस सक्सेसच होत नाही, एक झाला, दोन झाला, दुसरा टाकून बघितला की सक्सेस होत नाहीये, कुठून तरी आर्थिक प्रगती होत नाही तुमची त्याच्यामधून, तर तो पण एक कारण आहे पितृदोषाचं. त्यामुळे हे कारण आपले पितृदोषाचे येतील. तर याच्या निवारण्यासाठी, पितृदोष निवारण्यासाठी जसं तुम्हाला मगाशी बोलली मी, तुम्हाला नारायण नागबली विधी सांगितला असेल तर करून घ्या. आणि त्याच्यानंतरही तुमच्या घरात जर फरक जाणवत नसेल तुम्हाला, तर तुम्हाला सांगेल की आपलं केंद्रामधून मठांमधून जे पारायण दिलं जातं, आपली एकादशी येते आता, त्या एकादशीपासूनही तुम्ही सुरुवात केली अगदी तरी चालेल. आणि समजा पितृदोष नाही येत अशांनीही केलं तरी उत्तम आहे. असं नाही की पितृदोष आहे त्यांनाच म्हणजे हे पारायण करायचं आहे, पण पितृदोषवाल्यांनी तर करायचंच आहे, पण आपण सुद्धा करायचे आहेत. कारण काय, तर आपल्या प्रगती म्हणजे बोलता ना ते एका पटीची दुप्पट होते, दुप्पटची तिप्पट होत असते. म्हणून हे पारायण केलं तर अतिउत्तम. पण पितृदोष ज्यांना असे प्रखर पितृदोष असेल त्यांना सांगेल मी, नक्कीच तुम्ही हा जो ग्रंथ आहे त्याचं पारायण दर एकादशीला करा. एका महिन्यात 2 एकादशा येतात तर तुम्ही नक्कीच करा. आपल्या केंद्रांमध्ये सांगितलं जातं, तिथली सेवा दिलेली असते ही. तर आपला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आहे बघा हा, या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे. या ग्रंथाचं पारायण आपण घरात मोठं भागवत बोललं जातं. स्वतः श्रीकृष्णाने, बाळकृष्ण जे श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला सांगितलं आहे की भागवत पारायण. पण हा भागवत ग्रंथ खूप मोठा असतो बघा, आपण तो वाचू शकतो का नाही, तर गुरु माऊलींनी आपल्यासाठी हा छोटा ग्रंथ संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ काढलेला आहे 700 श्लोकी. या ग्रंथाचं पारायण आपल्या घरात व्हायला पाहिजे एकादशीला. ज्यांना कोणाला पण पितृदोष, नारायण नागबली करून जरी तुम्ही घरी आलेत, त्यानंतर फक्त आपण ही सेवा करा चालू, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची 100% गॅरंटी मी देते. नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. मनापासून सेवा करायची. ही एकादशीला आपल्याला एक पारायण करायचं आहे. एक पारायण करण्यासाठी आपल्याला 1.5 तास लागतो. नवीन असणार 1.25 तास लागेल, 2 तास लागेल, पण तुम्ही एका महिन्यात 2च पारायण येतात. 12 महिन्यामध्ये 24 पारायण होतील आपले. एका महिन्याला 2 पारायण येत जातील 2 एकादशींना. तर नक्कीच करा, स्वतः रिझल्ट बघा, नक्कीच फरक पडतो. 3-4 आपले एकादशीचे पारायण झाले की आपल्याला बरोबर आपल्याला म्हणजे त्याचा फरक जाणवतो. पण जर आधी नारायण नागबली सारखा विधी सांगितला असेल तर निश्चितच तो करून घ्या आणि नंतर तुम्ही पारायण केले तरी चालेल. पण तोपर्यंत तरी आपल्याला मार्ग थोडेफार मोकळे होतात. कुठेतरी ते बोलतो ना आपण, थोडाफार मार्ग मिळतो किंवा प्रश्न असतात ते मार्गी लागण्यासाठी तुम्ही एकादशीला हे पारायण आता जरी चालू केलं तरीही चालेल आणि नक्कीच करा असं मी सांगेल. खूप फरक जाणवतो. हे पारायण कसं करायचं आता मी तुम्हाला सांगेल की पारायणचे काही नियम अटी वगैरे असं काही असतं का? काही नियम अटी जास्त नाही आहेत. आपल्या देवघरासमोर आपण दिवा अगरबत्ती धूप दीप काय आपलं रोजची पूजा करतो त्या प्रकारे आपल्याला करायचं आहे. फक्त हे पारायण आपल्याला एका बैठकीत करायचं आहे. एका वेळेस बसलं की एका बैठकीत पूर्ण आपण ग्रंथ वाचून घ्यायचा आहे, जो 700 श्लोकी आहे, छोटा ग्रंथ. तर गुरु आपलं स्वामी चरित्र सारामृत जेवढा आहे तेवढाच हा ग्रंथ आहे छोटासा. तुम्ही करू शकतात. एक पारायण एका बैठकीत करायचे. नॉनव्हेज तर कोणी खाणार नाही एकादशीला, कारण आपण सगळे स्वामी सेवेकरी आहोत, त्यामुळे तो इश्यू येत नाही. एकादशीला असं पण कोणी नॉनव्हेज खात नाही, पण जर तो एक नियम राहतो. पण एकादशीला खातच नाही कोणी, मला तेवढं म्हणजे आहे गॅरंटी सगळ्यांची, माझे जे सेवेकरी आहेत आपले स्वामी सेवेकरी आपले, तर कोणी खात नसेल. बाकी काही एक नियम नाही आहे त्याला. एका बैठकीत तुम्ही एक पारायण करा आणि निश्चितच स्वतः फरक बघा. खूप फरक जाणवेल ह्या गोष्टीचा. स्वतः तुम्ही अनुभव. स्वतः श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शेवटचा पर्याय पितृदोष जो असतो तो निवारण्यासाठी हा जो भागवत ग्रंथ असतो त्याचं पारायण करणं. तर एवढंच सांगेन. नक्कीच आपण एकादशीच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना, आणि मोठी एकादशी आहे आपली, चातुर्मास त्या दिवशी समाप्त होणार आहे, म्हणून आपण एकादशीच्या दिवशी सगळ्यांनी याचं एक पारायण करायचं आहे.
तर आपले पितृदोष जे असतात ते कमी होण्यासाठी 100% रिझल्ट आहे या ग्रंथाचा, एवढं सांगेन मी तुम्हाला. तर नक्कीच सगळ्यांनी पारायण करा आणि स्वतः अनुभव घ्या. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.